अकोल्यात 20 मे रोजी आज होणाऱ्या औषध विक्री बंद आंदोलनाविरोधात शेखर कृष्णसाब पूर्णये यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। औषध विक्री ही अत्यावश्यक सेवा असल्याने संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अकोला शहरात 20 मे 2026 रोजी केमिस्ट असोसिएशनकडून पुकारण्यात आलेल्या औषध विक्री बंद आंदोलनावरून वाद निर्माण झाला आहे। या आंदोलनाविरोधात शेखर कृष्णसाब पूर्णये यांनी तीव्र आक्षेप नोंदवत जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। औषध विक्री ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने अशा प्रकारचा बंद पुकारणे सर्वसामान्य रुग्णांच्या हिताविरोधात असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले। औषधे वेळेवर उपलब्ध न झाल्यास गंभीर आजारांवरील उपचारांवर परिणाम होऊ शकतो, तसेच रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। ऑनलाईन फार्मसीला विरोध करण्यासाठी आणि वैयक्तिक आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी औषध दुकाने बंद ठेवणे म्हणजेच जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। याशिवाय संबंधित केमिस्ट असोसिएशनची अधिकृतता तपासावी, तसेच बेकायदेशीरपणे संप पुकारणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे। दोषी आढळणाऱ्या औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे शहरातील रुग्ण आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोल्यातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने जो बेकायदेशीर बंद पुकारलेला आहे ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात, त्या विरोधात आम्ही आज जिल्हाधिकारी व FDA यांना अकोल्यातील शेकडो नागरिकांच्या सह्यासह निवेदन सादर केलेले आहे। जर या संपामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर याला हे जबाबदार संपूर्ण असोसिएशन राहील आणि यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा संबंधित आम्ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली